मार्केटमध्ये मला ढोमा मासा दिसला. रोजचेच पापलेट, बोंबील, कोलंबी खाऊन थोडा कंटाळा आला, तर म्हटलं आज आपण ढोमा मासा करू. हा माशाला मांस असल्यामुळे अतिशय रुचकर असा हा मासा असतो. आणि माशाच्या पोटामध्ये घाण असते. आता मी साफ केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, ही असते असं साफ करून घ्यायची काळी काळी घाण. जे काय असं डोक्याच्या साईडचा जो काळा काळा भाग आहे हा काढून घ्यायचा आहे. आपण नॉर्मली डोक्याच्या साईडचा भाग असतो तो कालवणाला वापरतो आणि मधल्या ह्या तुकड्या या फ्रायसाठी होतोय. हे कुठल्याही माशासाठी हेच आपण असतं. हे जे असं असतं काढून घ्यायचं. इथे मी ढोमा मासा घेतलेला आहे, क्लीन करायचा, आणि इथे अशी घाण मी ह्याच्यात काढून ठेवलेली आहे. ठीक आहे, तसे याला असे साफ करायचं, क्लीन करून घ्यायचं. मासे साफ करताना मासे अगोदर नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे असतात. ठीक आहे, मासे धुतलेले आहेत आणि साफ करून घेतलेले आहेत. आणि जर हे तुम्हाला आता फ्रीजमध्ये ह्यांना जर ठेवायचे असतील स्टोर करून, तर मीठ, हळद, लावून आपण डिफ्रीज करू शकतो. फ्रीजच्या वरच्या ठिकाणी डिफ्रीज आपल्याला करायचं.